ऑफिसवरून सुटल्यावरती मला जायचं होतं तुळशीबागेमध्ये, थोडीशी खरेदी करायची होती. त्यानंतर मिस्टर आले होते घ्यायला, त्यांची पण लवकर सुट्टी झाली होती. तर सारसबागेच्या इथून चाललं होतं. सारसबागेचा व्ह्यू बघा. तुम्ही आलेला आहे का सारसबागेत? मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतरून गेले मी तुळशीबागेमध्ये. तर खूपच गर्दी होती, प्रत्येक शॉपमध्ये पण तितकीच गर्दी होती. मग तिथं काही शूट नाही केलं. मग घरी आले तर खूप दमलागत झालं, म्हणून म्हटलं आज फक्त मसाले भातच बनवावा. तर मी तेल तापत ठेवलं कढईत, त्यात जिरं मोहरी टाकलं, छोटा एक कांदा चिरून घेतला, तो टाकला. तो परतल्यावरती कढीपत्ता टाकला त्याच्यामध्ये. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि आपला जो कांदा मसाला आहे तो टाकला. आणि आपला बिर्याणीचा मसाला आहे सुहानाचा, तो थोडासा टाकला आणि ते छान परतून दिलं. आणि मग बटाटा टाकला होता. तर बटाटा माझ्या मुलांना खूप आवडतो, त्यामुळे जास्तच टाकला होता बटाटा मी त्याच्यामध्ये. तो चांगलं छान परतून दिल्यानंतरून जे आपलं वाटण होतं, खोबरं, पुदिना, अजून कोथिंबीर, आलं लसूणचं ते वाटून घेतलं होतं. आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो तो पण त्याच्यामध्ये टाकला आणि ते छान परतून दिलं. 1-2-3 मिनटं छान परतलं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आपलं वाटण होतं ते वाटण टाकलं, ते पण छान परतून दिलं. आणि आपला जो इंद्रायणीचा राईस आहे तो मी आधी 2 वाट्या छान धुवून घेतला होता आणि थोडासा भिजत ठेवला 1-5 मिनटं. आणि हा आहे काळा घेवडा, तो मी आधी शिजून घेतला होता. त्याचं कलर पूर्ण गेला होता, त्याच्यामुळे तो तुम्हाला असा व्हाईट दिसतोय. तर मग तो छान टाकून परतून घेतला. तर शेंगदाणे माझ्याकडून मिस झाले होते. आधी मी तेलात परतत असते पण माझं लक्षात नाही आलं, त्यामुळे नंतर शेंगदाणे टाकले. तर आमच्या घरात शेंगदाणे हे प्रत्येक मसाल्या भातात आवडतात सगळ्यांनाच. त्यानंतरून धुतलेलं तांदूळ होतं इंद्रायणीचं, ते त्याच्यामध्ये टाकलं आणि ते छान परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं. गरम पाण्याने पटकन 15 मिनटात भात मऊशीत असं शिजतो. आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि झाकण ठेवून एक 10-15 मिनटं मस्त शिजून दिलं मंद आचेवरती. त्यानंतरून बघा मी तुळशीबागेसाठी यासाठी गेले होते. तर मस्त ड्रेस होते तिथं, फ्रॉक पण होत्या. तर हे 1 मंथच्या बेबीसाठी फ्रॉक आहे. तर मला ही 200 रुपीजला मिळालेली आहे आणि खूप छान छान होत्या. तर माझ्या बहिणीला मुलगी झालेली आहे, तर मला तिच्यासाठीच ही शॉपिंग करायची होती, त्यासाठी मी गेली होते तुळशीबागेमध्ये. तर या 2 फ्रॉक मला कितीला पडलेला असेल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. याची प्राईस मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. तर कसे वाटले तुम्हाला ड्रेसेस. त्यानंतरून मग भात पण झाला होता. मग गरम गरम असताना त्यामध्ये तूप टाकून घेतलं आणि मग तूप त्याच्यामध्ये विरघळतं आहे तोपर्यंत मग इकडं माझ्या मिस्टरांनी भेळ आणली होती सासवडवरून. मग ती भेळ मिक्स करून घेतली आणि मग पिशवीमध्ये भरून ठेवली. मग मुलं घरी असतात तर मग त्यांना भूक लागली की ते आपलं घेऊन खात असतात. मग त्यानंतरून